कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 13 ऑगस्टच्या भागात सर्वजण खूप घाबरतात. त्यामध्येच यमुना कावेरीवरतीच बरसते. परंतु इतक्या रात्री तू यशच्या खोलीमध्ये काय करतेस? कावेरीचं तर भानच उरत नाही. विचारात पडते की अचानक साप इथे कुठून आला. म्हणजे कोणीतरी मुद्दाम करतंय हे सगळं. चिकूवरचं संकट अजूनही टळलेलं नाहीये. त्याच्या जीवाला अजूनही धोका आहे ही गोष्ट तिच्या चांगलीच लक्षात येते. तेव्हा प्रश्न विचारणाऱ्या यमुनाला यश समजावतो की यामिनी, अगं रात्रीच्या वेळी काही त्यांना सुचलं नसेल. सुलक्षणासुद्धा दटावतात की अरे तुम्ही वाद कसले घालताय, आपल्यासाठी चिकू महत्त्वाचा आहे. मूळ विषय राहिला बाजूलाच, यमुना तर आता वेगळ्याच विषयाला फाटे फोडते. कावेरीला ती सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा कावेरी, यशचं आता लग्न ठरलंय, त्यामुळे उठ सूट त्याच्या रूममध्ये येत जाऊ नकोस. कावेरीशी अशा भाषेत यमुनाचं बोलणं ना यशला पटतं ना सुलक्षणांना. अमृता आता तिला बोलून दाखवते, माफ करा परंतु यमुनाताई, नवीन नाते जोडताना जुनी नाती तोडायची असतात असं नाही. त्या इथे आल्यात त्याचं मला वाईट नाही वाटलं. सुलक्षणा अमृताच्या या वागण्यावरती खुश होतात. त्यानंतर सर्वजण एक एक करत बाहेर जातात. कावेरी अजूनही त्याच शॉकमध्ये. यश कावेरी एकमेकांकडे पाहतात. कावेरी पटकन तेथून सटकते. तेव्हा यशला कळत नसतं की कावेरी इतक्या रात्री चिकूला इथे सोडून का गेली असेल. नक्की तिच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज लावण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याचं लक्ष बेडवरच्या उशीकडे जातं. तिथे कावेरीने रुमाल ठेवलेला असतो. यश तो रुमाल हातात घेतो आणि त्याचा सगळा प्रकार लक्षात यायला लागतो. तोचपर्यंत सुलक्षणा अमृता दोघे किचनमध्ये जातात. अमृता मोठ्या मनाने सुलक्षणाला समजावते की मावशी, अगं तू राहू देत ना, माझं मी करते, तू थकली असतील की नाही. तेव्हा सुलक्षणाला इतकं कौतुक वाटतं तिचं की खरंच अमृता, मला तुझ्या समजूतदारपणाचं इतकं कौतुक आहे ना. त्यावरती अमृता म्हणते की अगं त्यात काय एवढं. तेव्हा सुलक्षणा म्हणतात की अगं माणसाच्या छोट्या छोट्या वागणुकीमुळेच तो माणूस कळायला लागतो. आणि त्यानंतर त्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता सुलक्षणांच्या समोर कामाची चांगुलपणाची नाटकं करणारी अमृता जेव्हा कावेरी येते तेव्हा तिला सहजच बोलते, अगं बरं झालं आलीस, इथे ओवा भाजायचा होता, करशील ना. तेव्हा कावेरी होकार देते आणि अमृता ती तर तेथून निघून जाते. कावेरी तो ओवा भाजून त्या पोर्चुंडीमध्ये जेव्हा घेऊन रूममध्ये हजर होते, नेमकं त्याच वेळेस यशही तिथे असतोच. तेव्हा कावेरी त्याच्यापासून नजर चोरण्याचा प्रयत्न करते. यश तिला जाब विचारतो की चिकूला माझ्याजवळ सोडून तुम्ही कायमच्या निघून जाणार होतात ना इथून. झालं तुमचं वचन पूर्ण. किती सोपं आहे ना तुमच्यासाठी. कावेरीच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही. यश खूप रागावतो. आता तो असं वागतो की जसं काही कावेरी त्याच्यासाठी परकीच आहे, तिच्या जिवारी लागेल असं बोलतो. ठीक आहे, जा तुम्ही, चिकूला इथेच सोडून निघून जा. त्याचा काका आहे मी, सांभाळेन त्याला. आणि हे ओझं तुम्ही तरी का व्हायचं ना. कोण लागता तुम्ही चिकूच्या, कुणीच नाही. आणि जाताना निवांत जा, कोणतंही गिल्ट मनात न ठेवता निघून जा. जेव्हा यश कावेरीला म्हणतो की जा निघून, तसंही कुठे तुम्ही चिकूच्या आई आहात. त्यावेळ कावेरी अचानकच बोलते की नाही, चिकूची आई मीच आहे. मी जरी त्याला जन्म दिला नसला तरीसुद्धा तो जीव आहे माझा. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. आत्ता मात्र यश तिला शब्दात पकडतो आणि तिला विचारतो की मग कोणापासून पळत होतात. तेव्हा कावेरी परत नजर चोरते. माझ्यापासूनच ना. का? तुम्ही तर मला फक्त तुमचा मित्र मानता, प्रेम नाही आहे ना तुमचं माझ्यावरती. यश खूप चिडतो. रागाच्या भरात तो विचारतो की मग जा ना तुम्ही, काय इथे थांबलात. आपल्यामध्ये काही नव्हतं ना, सेड अनसेड असं काहीच नव्हतं. मग कशासाठी थांबलायत तुम्ही इथे, की तुमचं प्रेम आहे माझ्यावरती. तेव्हा कावेरी बोलते की मी इथे चिकूसाठी थांबले. यशने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कावेरीकडे नसतं. म्हणूनच ती तो विषय टाळते. यशला सांगते की रात्र खूप झाले, तुम्ही जा इथून. यश तिला समजावतो, रात्र झाले परंतु उशीर अजूनही झालेला नाहीये. गप्प बसणाऱ्या कावेरीला तो जेव्हा विचारतो की मला काही बोलायचंही नाहीये आणि मला काही ऐकायचं सुद्धा नाहीये, उशीर खूप झालाय, तुम्ही जा इथून. कावेरी
यशची इतकी परकेपणाने, इतकी अनोळखी असल्यासारखी वागते ना, याचंच दुःख जास्त असतं यशला. यश गुपचूप तेथून निघून जातो. दरवाजापाशी जाता क्षणी त्याची पावलं अडखळतात. मागे तो वळून कावेरीवरती कटाक्ष टाकतो. त्यानंतर दरवाजा रूमचा बंद करतो आणि स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. कावेरीची कुसमट होते. तिला इतका त्रास होतो आतून. त्या त्रासाकडे ती दुर्लक्ष करते. चिकूची काळजी घेते. चिकूच्या अंगावरती पांघरून टाकते आणि त्यानंतर रूमचा दरवाजा बंद करून ती जाते. ती देवी आईच्या समोर उभी राहते आणि तिच्याशी बोलते, तुझा संकेत कळलाय मला. तूच थांबवलंस ना मला. सत्य लवकरच कावेरीच्या समोर येणार असतं. कारण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस देवी आई समोर येईल तेव्हा फडफडायला लागतो. नेमकी तिथे पोहोचते कावेरी. तो दिवा विझण्यापासून तर वाचवतेच आणि देवी आईने संकेत देऊन तिला या घरात जे थांबवलं असतं तीच स्वतः तिच्याच समोर सत्य बाहेर घेऊन येते. कावेरी देवी आईला नमस्कार करत असतानाच अचानक तिचा फोन वाजतो. जेव्हा ती फोन हातात घेते त्यावरती मेसेज पडलेला असतो, कावेरी वहिनी, तुमचा हा व्हिडिओ खूप सॉलिड झालाय मंदिरातला, तो तुम्हाला पाठवते बघा नीट. ज्यावेळेस कावेरी तो व्हिडिओ पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण मावरती जो चोरीचा आळ आला होता तो आला नव्हता, तो आणला गेला होता. आणि त्या कारस्थानाची खरी सूत्रधार सापडते, ती म्हणजे अमृता. कावेरीला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. सुलक्षणांसोबत चांगुलपणाने वागणारी हीच अमृता या घरात वाईट हेतूने शिरली हे तिच्या चांगलंच लक्षात येतं. कावेरीला नको ते विषय आता भेडसावतात आणि नियतीची खेळी अचूक तिच्या लक्षात येते. ती देवी आईला विचारते की म्हणजे मावरती चोरीचा आळ आणणारी अमृता होती. त्यांच्या पिशवीमध्ये तो हार अमृताने टाकला होता. देवी आई, म्हणूनच तू मला थांबवलंत ना. कारण इथून मी निघून गेले असते तर अमृताचा खरा चेहरा समोर आलाच नसता. म्हणूनच तर तू मला थांबवलंस ना. आता जे काही घडतंय त्याच्याही पलीकडे काही आहे का. अगं परंतु काय आहे. देवी आई, आता इथून पुढचा मार्ग फक्त तूच दाखव. असं म्हणून कावेरी आपलं सगळं देवी आईवरती सोपवते. हात सोडून तिला नमस्कार करते. थोड्या वेळाने किचनमध्ये जाऊन डाळ शिजायला घालत असतानाच कावेरीला काही सुचेनासं होतं. विचार करते की हे सगळं अमृताने का केलं असेल. माझ्यासमोर सगळं आणावं का. हा विचार करत असतानाच अचानक चिकूच्या रडण्याचा आवाज येतो. तेव्हा कावेरी विचार करते की बहुतेक तो उठला असावा आणि ती त्याच्याकडे धावत जाते. आता तिच्यावरती टपून बसलेली असते ती यमुना आणि सुलक्षणाच्या नजरेतून पार उतरवण्यासाठीचे. तिची कारस्थानं काही थांबतच नाहीत. माहेरी राहून कामं करायची सोडून यमुनाला नको त्या कुरघोड्या चांगल्याच सुचतात. किचनमध्ये गुपचूप येते आणि त्यानंतर विचार करते, माचं मन जिंकण्याचा तू पूर्ण प्रयत्न करतेस ना कावेरी. माझी आदर्श सून व्हायचं आहे ना तुला. परंतु तसं काही मी घडूच देणार नाही. कावेरीने आता जी डाळ शिजायला ठेवायचं ठरवलेलं असतं त्या डाळीमधलं आधी तर ती पाणी काढून टाकते आणि त्यानंतर झाकण लावून तो कुकर तसाच गॅसवरती ठेवून देते आणि तिथून सटकते सुद्धा. इतक्यात कावेरी चिकूसाठी जेव्हा दूध घ्यायला किचनमध्ये येते तेव्हा तिला वाटतं की बहुतेक आपण कुकर तसाच ठेवून गेलो आणि ती लगेच गॅस पेटवते. आता यमुनाने ठरवलेलं असतं आता या कुकरचा स्फोट होणार आणि यामध्ये कावेरी तुझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त होणार. कावेरी चिकूसाठी त्या बॉटलमध्ये दूध भरते आणि त्यानंतर तशीच त्याच्याकडे निघून जाते. काही वेळातच सुलक्षणा श्लोक गुणगुणत बाहेर येतात आणि त्यांचं लक्ष जातं ते किचनकडे. त्यांना कसला तरी जळण्याचा वास येतो. तेव्हा यमुना काकू दोघीही स्फोट कधी घडतोय आणि त्यामध्ये कावेरी कधी अडकते याच्यावरती टपूनच बसलेले असतात. सुलक्षणाला पाहता क्षणी दोघेही पटकन तोंड लपवतात. आता सुलक्षणा इतक्या घाबरतात, अरे बापरे, किचनमध्ये बहुतेक काहीतरी जळतंय काय की. आणि त्या पायऱ्या उतरायला जाणार, अचानक त्यांचा पाय मुरगळतो. त्यांना त्रास होतो. त्या मोठ्या मोठ्याने विद्याला हाका मारतात. यमुना काकूच्या कानात कुजबुजते की आता लवकरच याचा स्फोट होणार आणि मग काय, कावेरीच्या चिंधड्या चिंधड्या उडणार. हे सगळं करत असताना काकू जाम टरकते. यमुनाला ती सांगते की यामे,
अगं हे सगळं जर वहिनींना कळलं ना तर आपली खैर नाही. आपण खूप मोठी रिस्क घेतोय. त्यावरती यमुना म्हणते, काकू रिस्क तर घ्यावीच लागणार आहे. कारण ती कावेरी मला नजरेसमोर सुद्धा नको आहे. मला तिला या घरातून हाकलवायचे आणि त्याचसाठी रिस्क तर घ्यावीच लागेल. त्या दोघीही मस्त तमाशा पाहण्याच्या तयारीत असतानाच सुलक्षणाचा आवाज कावेरीच्याही कानी पोहोचतो. धावत ती किचनमध्ये येते. तोचपर्यंत तोच आवाज यशच्या कानीही पोहोचतो आणि कसलं तरी संकट ओढवल्याचे खुणखुणी त्याला लागते. रूममधून तोही जोराचा धावत येतो. कावेरी आणि यश दोघेही किचनमध्ये एकदमच पोहोचतात. आता दोघेही एकाच वेळी गॅसकडे धाव घेतात. परंतु यश काय करतो? यश तो कुकर फुटण्याच्या आधीच कावेरीला चोराचा ढकलतो. कावेरी धपकन खालती पडते आणि तो कुकरसुद्धा तो चोराचा गॅसवरून खालती ओढून फेकून देतो. आता त्याचं झाकण उडतं आणि जाऊन कावेरीला लागतं. तिला जखमही होते आणि हाताला भाजतं सुद्धा. परंतु थोडक्यात वेळेवरती पोहोचून यशने मोठं संकट टाळलेलं असतं. कावेरीला तो पटकन उठवतो. त्याचा जीव नुसता घाबराघुबरा होतो. कावेरी तुम्ही ठीक आहात ना? इतक्यातच नक्की काय घडतंय ते पाहण्यासाठी कारस्थानी यमुना काकू दोघीही हजर होतात किचनमध्ये. त्याच वेळेस हळूहळू सुलक्षणासुद्धा येतात आणि येता क्षणी त्या विचारतात की काय ग, काय झालं इथे? आता नेमकं यमुनाला जे हवं असतं तेच घडतं. सुलक्षणा किचनमध्ये पोहोचतात. त्याच वेळेस यश सांगतो की मा, बरं झालं मी वेळेवरती आलो, नाहीतर हा कुकर फुटला असता, तोही कावेरीच्या अंगावरती. त्यांना धक्काच बसतो. आता कावेरीला एवढं लागले, तिला जखम झाले, भाजले हाताला, ते बघायचं राहिलं बाजूला. सुलक्षणा तिच्यावरतीच खसरतात. काय ग, काय गुरवड्या करत असतेस तू? तुला नीट लक्ष द्यायला येत नाही का? इतक्यातच अमृताही हजर होते. तू ना एकही जबाबदारी टाकण्याच्या लायकीचीच नाही आहे. आता आयती संधी चालून आली आहे, त्याला थोडीच लात मारणार यमुना. लगेचच कावेरीच्या नावाने कांगावाच करते. मा बघ, तू अशा मुलीला आदर्श सून होण्याची संधी दिली होतीस. बघ तिने काय कारनामे करून ठेवलेत. बहुतेक ना तू डाळीमध्ये पाणी घालायचे विसरली आहेस. काय करून ठेवलंय त्याचं? तेव्हा कावेरी जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करते की नाही यमुनाताई, मला चांगलं आठवतंय, मी त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं आणि नंतरच कुकर लावला होता. आता तर सुलक्षणाच्या डोक्यातही तिडीक जाते. परत कावेरीवरती ओरडतात. सुलक्षणा म्हणतात की मारे तोंड वर करून मला म्हणाली होतीस ना की मी या घराचा सांभाळ करीन, सगळं काही शिकून घेईन, आदर्श सून बनण्याचा प्रयत्न करीन. ही अशी? अगं एकाच दिवशी कोणाचा तरी जीव घेतील तू. काकूही कावेरीला टोमणे मारते. वहिनी, अहो शिकायची इच्छा असेल ना तर शिकेल ना माणूस. तेव्हा यश कावेरीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो त्यांना खडसावतो की अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही इतक्या ओव्हर रिॲक्ट का करताय? हे सगळं काय त्यांनी मुद्दाम केलंय का? आता त्यावरती पुन्हा यमुनाला ऑब्जेक्शन असतंच. यशला ती विचारते की यश, सतत तू हिला डिपेंड करण्याचा प्रयत्न का करतोस रे? त्यावरती यश तिलाही उत्तर देतो की यामिनी, यांच्या जागी जर तूही असतीस ना तर मी हेच केलं असतं. तेव्हा सुलक्षणा यशवरती चिडतात. मुळात यश, आमच्यामध्ये तुला बोलायची गरजच काय आहे? उलट त्या यशलाच विचारतात की मुळात तू स्वयंपाकघरात आलायचंच कशाला? आता यश नसता तर ते संकट टळलं असतं का? यांची थोडीशी अक्कल बहुतेक गुडघ्यात आहे वाटतं. आता आमच्या बायकांचं चालू आहे ना हे सगळं, तू जा बरं इथून. यशवरती आता ओरडा पडतो. तो गुपचूप तेथून निघून जातो. परंतु या सगळ्यांचा त्यांना इतका राग येतो ना की कावेरीची काही चूक नसताना या सगळ्या बोलतायत. तेव्हा कावेरीला रडताना पाहून सुलक्षणानं तर काही घेणं देणंच नसतं. लगेच म्हणतात की झालं, आम्ही थोडं काही तुला बोललो की गंगा यमुना चालूच झाल्या. तेव्हा अमृता चालचूतपणाचा आव आणते, पुढे येते, सुलक्षणाला समजावण्याची नाटकं चालू करते की मावशी, अगं तू कशाला स्वतःला त्रास करवून घेते? मी आहे ना, मी शिकवेन तिला सगळं, आणि तू चल बरं आधी, मी मदत करेन आणि हे सगळं आवरूनही घेईन. तेव्हा सुलक्षणांचा पाय मुरगळलेला असतो. खरं तर अमृताची ही सगळी चांगुलपणाची नाटकं कावेरी पाहतच राहते. जाताना पण सुलक्षणा कावेरीला बोल लावतच जातात. एकाची 10 कामं करून ठेवते ही. पुढे जाऊन कसं व्हायचं हिचं? उदयने कशी पसंत केले हिला?
कावेरीला इतकं वाईट वाटतं या सगळ्या घडलेल्या गोष्टीचं. त्यानंतर काही वेळाने यश विद्याला रूममध्ये बोलावतो. विद्या येता क्षणी ती विचारते की भाऊजी तुम्ही मला बोलवलंत का? तेव्हा यश सांगतो की हो, कावेरीच्या हाताला भाजलं आहे, ही क्रीम घ्या आणि नेऊन द्या ना. तेव्हा विद्या म्हणते की तुम्हीच नेऊन द्या की. यश म्हणतो की नाही नको राहू देत. तेव्हा विद्या विचारते काळजीही करायची ती दाखवायचीही नाही. यश रिक्वेस्ट करतो की वहिनी ही क्रीम मी त्यांच्यासाठी दिली आहे, हे प्लीज सांगू नका त्यांना. तेव्हा विद्याच्या डोळ्यातून अपशुकच अश्रू येतात आणि यशला ती म्हणते की हे तर मी देईनच हो, परंतु दोन प्रेम करणारी चांगली माणसं एकत्र येत नाही आहेत ना, याचा जास्त त्रास होतोय मला. यश त्यांच्यापासून नजर चोरतो आणि परत तीच रिक्वेस्ट करतो. विद्या यशकडे येते. ती त्याला विचारते की नाही ठीक आहे, मी तर सांगणार नाही हो, परंतु कावेरी वहिनींना काही कळणार नाही असं होईल, कारण त्यांनाही माहिती आहे की या घरात त्यांची इतकी काळजी करणारा फक्त एकच आहे. विद्या त्यानंतर बाहेर येणार, दरवाजात ती थबकते आणि यशला लाख मोलाचा सल्ला देऊन जाते की भाऊजी मला खात्री आहे तुमच्या वेगळ्या दिसणाऱ्या या वाटा कुठेतरी जाऊन नक्कीच एक होतील, जर का तुम्हाला तुमच्या प्रेमाची ओढ असेल तर. आणि ती तेथून निघून जाते. त्यावरती यश मनात विचार करतो की ठीक आहे, मी वाट पाहीन त्या दिवसाची. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात सुलक्षणांना सगळा प्रकार कळतो आणि त्या यमुनाची चांगलीच कान उघडणी करतात. मुळात अमृता आणि त्या कावेरीची तुलना करायची तुला गरजच काय आहे. तेव्हा यमुना घाबरत विचारते की म्हणजे तुला कसं समजलं? त्यावरती सुलक्षणा सांगतात अमृताने सांगितलं. आता अमृताने सगळं बघितलं होतं, परंतु कावेरीला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला. आधीच तिला सावधही नाही केलं. कावेरी विद्या दोघीही मिळून माकडे येतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं. पण तेव्हा अमृता तिथे असल्याने कावेरी गप्प होते. सुलक्षणा सांगतात की अमृता धर्माधिकाऱ्यांची होणारी सून आहे, त्यामुळे जे काही असेल ते आम्ही मिळूनच बघू की. आता कावेरीने व्हिडिओ दाखवून अमृताचं पितळ उघडं पाडलं आहे. आता काय करतील सुलक्षणा? काय असेल त्यांचा निर्णय? पाहणं मनोरंजक